आज आपण मस्त झणझणीत असं काळ्या मसाल्यातलं गावरान चिकन बनवणार आहोत। इथे मी गावठी कोंबडीचं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। यावर हळद घालून घेतलेली आहे आणि पाव तुकडा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। सर्व छान चिकनला लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात। पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फोडणीसाठी अख्खा खडा गरम मसाला घालायचा आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा परतून झाला की आपण यामध्ये घालायचा आहे काळा मसाला। हा मी काळा मसाला माऊली मसाले यांचा ऑनलाईन मागवलेला, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्यानंतर आलं लसूण ठेचून घातलेलं आहे। सर्व मसाला छान एकजीव करून झाल्यावर यामध्ये मी सुकं खोबरं कांदा गॅसवर भाजून त्याचे तुकडे करून त्यामध्ये कोथिंबीर घालून त्याचं वाटण तयार केलेलं आहे आणि हे वाटण यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत 3-4 मिनिटे परतून घेतलं। मग यामध्ये हळद आणि लिंबाचा रस लावलेलं जे गावठी कोंबडीचं चिकन होतं ते घातलेलं आहे आणि चिकन आपण सर्व मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण पातेल्यावर झाकण ठेवूयात आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे। मंद आचेवर आपल्याला एक वाफ काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या झाकणावरचं जे गरम पाणी आहे ते पाणी त्यामध्ये ओतायचं आहे। आता आपण सर्व पुन्हा एकजीव करून घेऊयात। सर्व व्यवस्थित एकजीव झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। सॉरी फ्रेंड्स, मी मीठ टाकतानाची जी व्हिडिओ आहे ती शूट करायला विसरली, त्यामुळे ती व्हिडिओ मी यामध्ये ॲड नाही केली। त्यानंतर आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवून साधारण अर्धा ते पाऊण तास गावरान चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता जेवणाचं ताट वाढताना इथे मी इंद्रायणी तांदळाचा भात घेतलेला आहे आणि त्यावर आपलं मस्त झणझणीत असं काळ्या मसाल्यातलं चिकन वाढलेलं आहे। त्यासोबत कांदा आणि लिंबू, तर बघू शकता तुम्ही मस्त चमचमीत असं दिसतंय। तर आता आधी मी टेस्ट करून बघते कसं झालं आहे। सगळ्यात आधी मी लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता चिकन ही एकदम परफेक्ट शिजलेलं आहे। तुम्ही या जेवायला।